उपवासासाठी खमंग, कुरकुरीत आणि झटपट तयार होणारे शाबूचे पापड। आज आपण पाहणार आहोत परफेक्ट पापड तळायची सोपी पद्धत। आज आपण मस्त असे कुरकुरीत साबुदाण्याचे उपासाचे पापड बनवणार आहे। तर सर्वात आधी आपण इथं पापड बनवण्यासाठी अर्धी वाटी शाबू घेतलेली आहे। मी बघू शकता तुम्ही, अगदी छोटीशी वाटी आहे, त्यांनी अर्धी वाटी शाबू घेतलेली आहे। तर आपल्याला शाबूचे अगदी कुरकुरीत खूप सुंदर असे जे वर्षभर टिकन या प्रकारे आपण पापड बनवणार आहे। ज्याला कुणालाही येत नसतील पापड बनवणं तर अगदी साधी सोपी पद्धत आहे। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। खूप सुंदर असे कुरकुरीत पापड बनवून तयार होतात आणि खायला सुद्धा अगदी एकदम एक नंबर टेस्टी लागतात। तर आपण या साबुदाण्याला आपल्या मिक्सरच्या वाट्याने बारीक असं फाईन पावडर बनवून घेऊया। बघू शकता मस्त असं आपण बारीक असं पावडर करून घेतलेलं आहे, मिक्सरच्या वाट्याने बारीक करून घेतलेलं आहे। तर हे पावडर आपल्याला एका टोपामध्ये टाकायचं आहे। बघू शकता इथं मी एक टोप घेतलेला आहे, त्याच्यात टाकायचे आपल्याला। तर आता आपल्याला ज्या वाटीने आपण शाबू घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला याच्यात पाणी ॲड करायचं आहे। बघू शकता आपण इथं तीच वाटी घेतलेली आहे। ती अर्धी वाटी शाबू होती ना, तर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी ॲड करायचं आहे। पाणी ॲड करता करताच आपल्याला हे शाबू मिक्स करून घ्यायचं आहे, ज्याने काय होईल आपले गाठी तयार होणार नाही। आपण एक वाटी पाणी ॲड केलंय, तर मिक्स करून घेऊया। ही पापड एक नंबर लागते खायसाठी, चवीला पण लय भारी लागते, एक नंबर अशी। तुम्ही ही उपासालाच नाही तर कधीही एनी टाइम खाऊ शकता। पाहू शकता एक वाटी आपण पाणी ॲड केले। आपण पुन्हा अजून एक वाटी मापूनच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। बघू शकता आपण पुन्हा एक वाटी ह्याच्यात पाणी ॲड करणार आहे। थोडा थोडा करून मिक्स करत जायचे आणि पाणी ॲड करायचे। पाहू शकता आपण सर्व मिक्स करून घेतलेले आहे। पाहू शकता चवीनुसार आपल्याला इथं अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे, ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हा टोप आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे शिजवण्यासाठी। पाहू शकता इथं मी गॅसवर टोप ठेवलेला आहे। आपलं सर्व मिक्स करून घेतले होते ना आपण, शाबू, पाणी आणि मीठ, तर ते आपलं सर्व इथं गॅसवर आपल्याला शिजवायचं आहे। ते अगदी बारीक गॅसवर शिजवायचं आहे आपल्याला। ते एकदम चालवायचं आहे आपल्याला कंटिन्यू, या प्रकारे हलवत हलवतच आपल्याला हे शाबू शिजून घ्यायचं आहे। शाबू आता कसं पांढरा शुभ्र दिसतं आहे की नाही आपण टाकल्यावर, आणि हे शाबू पूर्ण ट्रान्सपरंट झालं पाहिजे। अजिबात शाबू असं पांढरा दिसला नाही पाहिजे। शिजल्यावर त्याचा कलर वेगळाच होतं अगदी, तुम्हाला नक्की समजेल। पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, म्हणजे समजेल तुम्हाला। तर ह्याच्यात अजून भरपूर अजून पुढे आपल्याला पाणी सुद्धा ॲड करायचं आहे। टोटल किती पाणी लागले ते तुम्हाला मी एंडला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पाहू शकता तुम्ही आपल्याला असं चालवत चालवतच हे शाबू शिजून घ्यायचं आहे। 5 मिनिटात आपला शाबू शिजलाय पूर्णपणे। 1-2 मिनिटं अजून शिजून देणार आहे मी। आपला शाबू अर्धी वाटी शाबू होता, तर आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्ण टोटल 6 वाटी पाणी लागलेले आहे। तिथं पाणी ॲड केलेले आहे मी। पाहू शकता आपला पूर्णपणे शिजलाय शाबू, पूर्ण ट्रान्सपरंट दिसत आहे। बघू शकता तुम्ही अजिबात ह्याच्यात पांढरा शाबू राहिलेला नाही आहे। या प्रकारे आपल्याला शिजून घ्यायचे आणि या प्रकारेच इतकं घट्ट करायचं आहे। पूर्ण घट्ट करायचं नाही अजिबात आपल्याला, कारण शाबू चिकट असतो। तर याप्रमाणेच आपल्याला हा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही इथं आपल्याला चेक करायचं आहे। जर तुम्हाला समजत नसेल तर अशी एक रेष ओढायचं, याचा अर्थ आपला शाबू तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही आता आपलं हे शाबू एक 10 मिनिटं गार करायला ठेवायचं आहे। अगदी गरम गरमच आपल्याला टाकायचं नाही आहे, त्यासाठी आपल्याला एक 10 मिनिटं आपण ह्याला थोडं गार करून घेऊया। अगदी पूर्ण गार नाही करायचं आहे, मीडियम साईजमध्ये
ह्याला एक 5 मिनिटात आपण गार होऊन देऊया. तर आपण पापड टाकण्यासाठी ही पळी वापरणार आहे. बघू शकता या पळीने आपल्याला पापड टाकायचा आहे. तर इथं मी बघू शकता ही पापड आपल्याला प्लास्टिकवरच टाकायचं आहे. या प्रकारे आपल्याला प्लास्टिकचा एक मोठा कागद हातरून घ्यायचा आहे. या प्रकारे मी जसं हातरले तसं पूर्ण प्लास्टिक स्वच्छ धुवून वगैरे पुसून वगैरे घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला आता पापड टाकून घ्यायचे. तर बघू शकता आपण मी कशी टाकणार आहे पापड. पळीमध्ये आपल्याला अगदी या प्रकारे थोडा थोडा घ्यायचा आहे आणि हे कागदावर टाकायचं आहे आणि असं फिरवायचं आहे. असे गोल करून घ्यायचे. बघू शकता या प्रकारे गोल करायचं आहे. पुढे सुद्धा असंच करायचं आपल्याला गोल. थोडी थोडी जागा सोडायचं आहे आणि त्याच्यावर टाकून गोल फिरून घ्यायचं आहे पळीच्या मदतीने. पाहू शकता असे. कागद आपला पांढराच आहे त्यामुळे तुम्हाला काही ते व्यवस्थित दिसणार नाही, पण वाळल्यावर नक्की दिसन. बघू शकता तुम्ही. तर असं सर्व टाकून घ्यायचं आपल्याला आणि हे पापड फॅनच्या हवेखालीच वाळवायचं आहे आपल्याला, उन्हात नाही. तर फॅनच्या हवेखाली अगदी सोपी पद्धतीने वाळून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला उन्हात टाकायचं आहे. तर सर्व पापड आता आपण बनवून घेऊया या प्रकारे. उपवासासाठी खमंग, कुरकुरीत आणि झटपट तयार होणारे शाबूचे पापड. आज आपण पाहणार आहोत परफेक्ट पापड तळायची सोपी पद्धत.